आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य। महिलांसंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य। महिला उपभोगाचं साधन नाही, देवेंद्र भुयार यांना असं बोलताना लाज वाटायला हवी। यशोमती ठाकूर यांची टीका, तर अजितदादांनी त्यांचे आमदार कंट्रोलमध्ये ठेवावेत, यशोमती ठाकूर यांचा इशारा। अमित शहांच्या उपस्थितीत भाजप अजितदादा गटामध्ये जागा वाटपावर चर्चा। भाजप आणि अजितदादा गटामध्ये तिढा असलेल्या जागांवर 1.5 तास चर्चा। फडणवीस, अजितदादा, सुनील तटकरे यांची उपस्थिती। अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे। 2029 आधी सरकार राहणार की नाही ते बघा। भाजपकडे फक्त गद्दार नेते हे शहांना लवकर कळलं, राऊतांची प्रतिक्रिया। मुंगेरी लाल के हसीन सपने, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल। भाजपकडे कार्यकर्ते राहिले नसल्याचा जावई शोध राऊतांनी लावला। राऊतांच्या अमित शहांवरील टीकेनंतर नितेश राणेंचा हल्लाबोल। पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029ला सत्तेत कसे येतील? 2029ला शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपात विलीन होईल, जयंत पाटलांची टीका। मोदी शहांपासून महाराष्ट्राला धोका, महाराष्ट्र गुजरातला जोडायचा आहे म्हणून मोदी शहांचे दौरे, राऊतांचं वक्तव्य। भाजपा महाराष्ट्रात 10-15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेतही नसणार, शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे, अमित शहांची माहिती। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार, ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार, उपमुख्यमंत्री अजितदादांची लाडक्या बहिणींना ग्वाही। 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला जागा वाटपासंदर्भात बैठक, नवरात्रीत जास्तीत जास्त जागांची घोषणा करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। महाराष्ट्रात वाचाळवीरांना बरे दिवस आलेत, प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट झालाय। महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा ट्विटमधून निशाणा। पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता। शहरात घराणेशाही आणि गुंडशाहीचं राजकारण असल्यानं माझ्यासाठी सर्व पर्याय खुले, भोईर यांचं सूचक वक्तव्य। आचारसंहिता लागणे अगोदर सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही राजकीय बिमोड करणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी उद्या जरांगे अंतरवालीला जाणार, नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला यावं, जरांगेंचं आवाहन। 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार, मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? महाराष्ट्रात इतरही लोक राहतात, लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढवणार, बालाजी खदगावकर भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात मैदानात, मुखेड मतदारसंघात भाजपचे डॉक्टर तुषार राठोड हे आमदार। कहो दिल से धनुभाऊ फिरसे, मुंडे समर्थकांकडून 4 चाकी वाहनावर पोस्टर, ऋषिकेश सानप यांनी 4 चाकी वाहनावर धनंजय मुंडेंचं पोस्टर लावलं। समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे, खलनायकाला लाजवेल असं समरजित घाटगेंचं कृत्य, घाटगेंनी 2दा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसलाय, हसन मुश्रीफांची टीका। पूजा खेडकरचा राज्याच्या मुख्य सचिवांना आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मेल, ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची पडताळणी संदर्भात मेल, दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून किंवा दुसऱ्या कमिटीकडून सर्टिफिकेटची पडताळणी करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची कुपर वैद्यकीय महाविद्यालयात बदली, तर कुपर रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश मोहितेंची नायर रुग्णालयाच्या डीनपदी नियुक्ती। नायर रुग्णालयाच्या डीनची बदली न करता त्याला निलंबित केलं पाहिजे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याच्या प्रकरणात कारवाई, सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी एका पोलिसाचं निलंबन। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना, निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार, गृह विभागाकडून चौकशी समितीचे आदेश जारी। मिसफायरिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी काल गोविंदाचा जबाब नोंदवला, मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार, गोविंदाकडून स्वतःच्याच पिस्तूलमधून मिसफायरिंग झाली होतं।